हॅलो फ्रेंड्स, तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत जीवामृत बनवायला जे जे साहित्य लागतात ते दाखवतो तुम्हाला आणि मस्तपैकी जीवामृत आपण बनवून घेऊ। या बदलीत आपण थोडं पाणी घेतलेलं आहे, बेसन 1 किलो, गूळ 1 किलो पिवळा गूळ, गाईचा ओला ताजा शेण 10 किलो आणि 200 लिटरची पाण्याची टाकी। हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया। मित्रांनो, याच्यात आपण थोडं पाणी घेतलेलं आहे आणि बेसन आणि गूळ यात पहिला मिक्स करून घेऊ त्या पाण्यामध्ये। आणि असं गाठी नाही राहिल्या पाहिजे। तर आता आपण शेण टाकू। आणि आपण हा बनवलेला आणि आता पाण्याने 200 लिटरची पाण्याची टाकी भरून घेऊ आणि थोडी माती टाकायची आपण। तर आता आपण यात 1 किलो माती टाकूया आपल्या गार्डन मधली। गोमूत्र आहे 5 लिटर। तर मित्रांनो, आता आपण यात 5 गोष्टी टाकल्यात: शेण, गोमूत्र, बेसन, गूळ आणि माती आणि 6वी गोष्ट म्हणजे पाणी। आणि आता आपण याला पोत्याने झाकून ठेवू आणि रोज 2 वेळा 2-2 मिनटं गोल गोल हलवायचं आणि 15 दिवसांनी हा आपला जीवामृत तयार होईल। आता आपण पाणी पूर्ण भरायचं नाही, थोडा कमीच ठेवायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा हलवू तेव्हा तो बाहेर नाही येणार। आता आपण याला रोज सकाळ संध्याकाळ 2-2 मिनटं मिक्स करायचं, गोल गोल फिरवायचं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज। मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो माझ्या बागेत आलेली फळं, आंबे। माझा झाडे आंबे बघा यायला लागले, डाळिंब, चिकू। आणि मित्रांनो, आता माझा हा आंब्याचं झाड आहे, किती मोठा आहे बघा, कमीत कमी 10 फुटाचं आंब्याचं झाड आहे, 10 फुटाच्या वर नाही। आणि त्याला बघा किती मोठे आंबे आहेत। किती खाली आंबे आलेत ते बघा, अक्षरशः किती खाली आहेत। आणि हे थोडे आहेत पिवळे झालेत, म्हणजे पिकतील हे। हा आंबा बघा किती मोठा आहे। गावात मीच काम करून हे इकडे त्या गावात मी अजून बघितलंच नाही आंबे एवढे। तर हे सगळं जीवामृतचं जास्त परिणाम आहे, म्हणून सगळ्यांनी जीवामृत नक्की बनवा। रोज सकाळ संध्याकाळ 2 मिनटं त्याला टाकीने असं फिरवायचं गोल गोल। मिक्स करताना कुठल्याही धातूचा वापर करू नये, काठीचा, बांबूचा किंवा प्लॅस्टिकचा वापर करावा। याला आपल्या असं पोत्याने टाकून ठेवायचं, याच्यावर ऊन नाही पडला पाहिजे। तर मित्रांनो, आज 15 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता आपल्या कशी बुरशी तयार झाली।
आणि जो पाणी आपला कमी आहे तो वाढून घ्या. तर मित्रांनो, आपल्याला जीवामृत बनवताना देशी गाईचं शेण व देशी गाईचंच गोमूत्र वापरायचं आहे. बैलाचं किंवा म्हशीचं किंवा जर्सी गाईचं शेण गोमूत्र वगैरे वापरायचं नाही आहे. आणि आपण जी टाकी वापरणार आहोत ती गोल आकाराचीच असावी, चौकोनी त्रिकोणी अशी नसावी आणि कुठल्या धातूची नसावी. हा जीवामृत 15 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवू नये. हा आपण साठवून ठेवून देऊ शकत नाही, त्याच्यातले जीवाणू मरून जातात. त्यामुळे 15व्या दिवशी याचा आपल्याला वापर करायचाच आहे. टाकीवर पोत्याचं झाकण ठेवावं. टाकी कुठल्याही झाकणाने पॅक करू नये. जीवामृत बनवताना आपण जी माती वापरले ती आता मी सध्या माझ्या गार्डनमधली वापरली. पण जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम कराल तेव्हा वडाचा झाडाखालची किंवा पिंपळाचा झाडाखालची माती घ्यावी. माझ्याकडे जीवामृतचा मी सतत वापर करत असल्यामुळे मी माझ्या गार्डनमधलीच माती घेतली आहे. व वडाचा व पिंपळाचा झाडाखालची माती घेण्याचं कारण म्हणजे त्या झाडाखालच्या मातीमध्ये जास्त जीवाणू असतात. याची फवारणीसुद्धा आपण झाडावर करावी. जर तुमच्याकडे 10 लिटरचा स्प्रे पंप असेल तर त्यात कापडाने गाळलेलं 2 लिटर जीवामृत टाकावं व 8 लिटर पाणी वापरावं. ते मिक्स करून झाडावर फवारणी करावी, जेणेकरून झाडावर कीडसुद्धा लागत नाही व झाडाची पानंसुद्धा मोठी होतात. हा आपण बनवलेला 200 लिटरचा जीवामृत 1 एकरमध्ये वापरला जातो. त्याला खतासारखं वापरावं लागत नाही. तो सगळीकडे थोडा थोडा टाकून पूर्ण जमिनीमध्ये पोषक तत्व वाढवतो व सर्व जमीन उपजाऊ बनवतो. जसं आपण दुधाचं दही बनवताना थोडंसं दही लावलं की त्या पूर्ण दुधाचं दही बनतं, तसंच हा जीवामृत सगळीकडे जमिनीत थोडा थोडा जरी टाकला तरी पण पूर्ण जमीन ही उपजाऊ बनवतो. आता आपण बघूयात जीवामृत देण्याचे फायदे काय. आपण एवढी मेहनत तर घेतली जीवामृत बनवायला, पण त्याचे फायदे तर कळले पाहिजेत. झाडांना, फळबागेला, शेतीला दिल्यावर काय फायदे होतात. जमिनीतले झाडांना लागणारे पोषक तत्व वाढवतो, गांडुळांना अट्रॅक्ट करतो, जेणेकरून गांडूळ खतसुद्धा आपल्याला नॅचरली भेटून जातं व गांडुळांमुळे जमीनसुद्धा भुसभुशीत होते. झाडांना मजबूत बनवतं, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, त्यांना कीड लागत नाही. झाडांचा फळामधली टेस्ट वाढवतो, गोडवा वाढवतो व साईजसुद्धा वाढवतो. आणि हो, आपल्याला शेण वापरताना ओला ताजा शेण वापरायचा आहे. त्या शेणामध्ये ओलावा असला पाहिजे, सुका शेण वापरायचा नाही आहे. शेण जास्तीत जास्त 5 दिवस जुना चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यात ओलावा असला पाहिजे. CIAS मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार आपल्या भारतीय गाईचा 1 ग्रॅम शेणामध्ये 300 ते 500 कोटी फायदेशीर सूक्ष्मजीवाणू असतात. ते बोलतात ना, गाईमध्ये 300 कोटी देव असतात. तर कळलं आपल्याला आपली गाय का वाचवायला पाहिजे. आणि हो, जीवामृत वापरताना कुठल्याही रासायनिक खताचा वापर करू नये, फवारणीचा वापर करू नये. त्याने झाडांना असलेले पोषक जीवाणू सुद्धा मरून जातात. 9-10 मिनिटांमध्ये याच्यापेक्षा जास्त माहिती देणं शक्य नाहीये. आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पद्मश्री सुभाष पालेकर सर, ज्यांनी हा जीवामृताचा शोध लावला, त्यांचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघू शकता. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व रासायनिक खताचा वापर टाळून जीवामृताचा आपण सर्वांनी वापर करूया. बाय बाय, टेक केअर.